पियुष परकाळे यांनी आपल्या मताने व्यक्त करावे. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. गांधीजींना लोकप्रेमाने बापू म्हणत भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा काढली. गांधीजींचा 2 ऑक्टोबर जन्मदिवस विश्व अहिंसा दिवस जगभरात साजरा केला जातो. माझे नाव कावला विक्रम साठे, मी आता पहिली शिकत आहे. आज 2 ऑक्टोबर गांधीजी यांची जयंती. 1869 रोजी गुजरातील पोरबंदर गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी, आईचे नाव पुतळाबाई असे होते. गांधीजींना लोकप्रेमाने बापू असे म्हणत भारत मातेला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाचा परिनिर्वाह केला. सत्याग्रहाचा परिनिर्वाह करण्यासाठी त्यांनी दांडी यात्रा काढली. धन्यवाद. देशासाठी देशाचा स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फलवार ते गांधीजी फलवार. सन्माननीय व्यवस्थित करणारे आणि वाढवण्याचे मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर भारताच्या स्वतंत्र संग्रामातील प्रमुख नेते, सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हा शब्द आपल्या कानावर पडतात. आपल्याला आठवते म्हणजे चष्मा, हातात काठी, अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलन केले. त्यांनी चले जाओ भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 2 ऑक्टोबर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. संततीच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा देशभक्तांचे माझे कोटी कोटी प्रणाम. जय जय.